जिल्हा परिषद निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी सतर्क राहावं असं कपिल पाटील म्हणतात। ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या लांबणीवर पडले असल्यामुळे सतर्क राहा असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांना अशा आशयाचं आवाहन केलंय। युती होवो किंवा न होवो, भाजप कार्यकर्त्यांनी कामाला लागा अशा सूचना सुद्धा कपिल पाटील यांनी दिल्यात। आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी जोमाने कामाला लागा असं सुद्धा पाटील म्हणतात। ठाणे जिल्हा परिषदेची निवडणूक जरी लांबणीवर पडली असली तरी येत्या 10 तारखेला जवळजवळ 56 ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे आणि 56 ग्रामपंचायतींवर प्रशासक बसणार आहे। आणि या अनुषंगाने ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या दोन्ही निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कार्यकर्ते सतर्क राहिले पाहिजेत। कार्यकर्त्यांच्या मनाच्या भावना निवडणुकीच्या दृष्टिकोनातल्या त्या समजून घेतल्या पाहिजेत।